प्रचाराची फेरी निघते। त्यात पांढरे झेंडे दिसत असतात ज्यावर लिहिलेलं असतं आम्ही यड्रावकर। या प्रचार फेऱ्यांना कार्यकर्त्यांची संख्या मोठी असते, उत्साह मोठा असतो। गळ्यात शिट्टी या चिन्हाचं उपर्ण घातलेल्या माणसाचा हात गर्दीतून वर उंचावतो आणि त्या पार्श्वभूमीवर शब्द दिसतात आम्ही यड्रावकर। हे शिरोळमधल्या विद्यमान आमदारांच्या प्रचाराचं चित्र, ज्याची सगळ्या मतदारसंघात चर्चा आहे। यंदाही शिरोळमध्ये तिरंगी लढत आहे आणि आम्ही यड्रावकर या यंत्रणेच्या जोरावर गणपतराव पाटील आणि उल्हास पाटील यांना शह देण्याचं आव्हान राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या समोर आहे। इथली लढत नेमकी कशी आहे, या लढतीची समीकरणं नेमकी काय आहेत, पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडूची स्पेशल सिरीज मतदारसंघाचं राजकारण। शिरोळची जागा चर्चेत आली ती महाविकास आघाडी आणि तिसऱ्या आघाडीत तयार झालेल्या जागा वाटपाच्या पेचामुळे। झालं असं की महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गट आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी इथं दावा सांगितला, त्यामुळे जागा नेमकी कुणाला सुटणार यावरच चर्चासत्र सुरू राहिली। मग काँग्रेसनं आपल्या यादीत गणपतराव पाटील यांना संधी दिली आणि ठाकरे गटाला शेवटपर्यंत लावून धरलेला दावा सोडावा लागला। मग नाराज झालेले ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार उल्हास पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी पक्षात प्रवेश केला आणि राजू शेट्टींनी त्यांची उमेदवारी जाहीर सुद्धा केली। आता यानंतर स्वाभिमानीकडून इच्छुक असलेले सावकार मदनाईक नाराज झाले। या सगळ्यात विद्यमान आमदार असलेल्या राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी प्रचारात आघाडी घेतली। त्यांना शिवसेना, शिंदे गट आणि महायुतीनं आपल्या घटक पक्षाचे म्हणजेच राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार म्हणून जाहीर केलं आणि शेट्टी हे चिन्ह घेऊन यड्रावकर मैदानात उतरले। आता या तिरंगी लढतीत कुणाची समीकरणं कशी बसतायत ते बघूयात। तर सगळ्यात आधी बोलू काँग्रेसचे उमेदवार गणपतराव पाटील यांच्याबद्दल। गणपतराव पाटलांचे वडील सातगोंडा रेवगोंडा पाटील म्हणजेच सारे पाटील हे शिरोळचे माजी आमदार। 2009 मध्ये वयाच्या 93व्या वर्षी ते काँग्रेसकडून रिंगणात उतरले आणि ऐन भरात असलेल्या राजू शेट्टींचा त्यांनी पराभव केला। आता ऐन भरात असलेल्या राजेंद्र यड्रावकर यांचं आव्हान वयाच्या तब्बल 77व्या वर्षी पहिल्यांदा निवडणूक लढवण्याची संधी मिळालेल्या गणपतराव पाटलांसमोर आहे। दत्त सहकारी कारखाना, शैक्षणिक संस्था या माध्यमातून गणपतराव पाटील यांचा मतदारसंघात होल्ड आहे। पण उमेदवारी मिळायला झालेला उशीर आणि अजूनही कारखान्याचं गणित ताकदीने ऍक्टिव्ह न होणं याचं डॅमेज गणपतराव पाटील यांना सहन करावं लागू शकतं। त्यानंतर येतात स्वाभिमानीकडून उभा असलेले उल्हास पाटील। मूळचे स्वाभिमानीचे असलेले उल्हास पाटील शिवसेनेत गेले, 2014ला आमदार झाले आणि 2019ला दुसऱ्या क्रमांकावर राहिले। यंदाही ते इच्छुक होते पण जागा सेनेला सुटली नाही। आता उल्हास पाटील यांच्या मागे त्यांचं स्वतःचं पॉकेट, मराठा समाजाची समीकरणं आणि स्वाभिमानीची विशेषतः राजू शेट्टींची असलेली ताकद अशा तिन्ही गोष्टी उभ्या राहू शकतात। त्यात ज्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी 2014ला उल्हास पाटील यांना आमदार बनवण्यात सिंहाचा वाटा उचलला होता, ती नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची फळी आता राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या सोबत आहे। थोडक्यात उल्हास पाटील असतील किंवा गणपतराव पाटील असतील, या दोघांनाही तगडं आव्हान आहे ते विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचं। यड्रावकरांचा 2004 आणि 2014ला पराभव झाला होता, पण त्या पराभवानं ते खचले नाहीत। मतदारसंघ बांधला, आपल्या संस्थात्मक ताकदीला राजकारणाची जोड दिली आणि 2019ला अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे गेले। पक्ष नव्हता, चिन्ह नव्हतं, पण ताकद होती, लोकांच्या मनात सहानुभूती होती। 2019 साली यड्रावकर 30,000च्या फरकानं निवडून आले। सरकारमध्ये त्यांना आरोग्य राज्यमंत्रीपद मिळालं आणि त्यांची गाडी सुसाट सुटली। त्यांनी मतदारसंघात 2,000 कोटींपेक्षा जास्त निधी आणला, लोकांच्या गरजेची कामं केली आणि लोकांना डोळ्यांना दिसत राहील असाही विकास केला। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणं असेल, रस्त्यांची कामं असतील, उसगावमध्ये होत असलेलं हॉस्पिटल असेल, नगरपालिकेची इमारत असेल किंवा कोविड काळात लोकांना केलेली मदत असेल, राजेंद्र पाटील यड्रावकर सतत लोकांना दिसले आणि लोकांमध्ये दिसले, हीच त्यांची जमेची बाजू ठरली। पण इलेक्शन मात्र वेगवेगळ्या मुद्द्यांवर घुमत असते। गणपतराव पाटील यांना 77व्या वर्षी उमेदवारी देऊन काँग्रेसनं जुना गट ऍक्टिव्ह करायचा प्रयत्न केला खरा, पण त्याला जोड सगळी नव्या गटांची द्यावी लागणार आहे। त्यात ठाकरे गट इथं उल्हास पाटलांमुळे काँग्रेसच्या विरोधात जाऊन स्वाभिमानीचं काम करेल अशी ही चर्चा आहे। उल्हास पाटील यांनी मराठा पॉकेटवर लक्ष देत जरांगे पाटलांची भेट घेतली असली तरी मराठा मतदान एक गठ्ठा त्यांच्याकडे शिफ्ट होण्याची शक्यता कमी आहे। कारण यड्रावकर जरी जैन समाजातून येत असले तरी त्यांचं मराठा समाजातही वजन आहे। सरत कारखाना, शैक्षणिक आणि सहकारी संस्था, ग्रामपंचायती, सूतगिरण्या, वैद्यकीय महाविद्यालय असं जात धर्माच्या पुढचं विकासाचं गणित सेट करण्यात यड्रावकर यांना यश आलंय। या माध्यमातून जोडलेली माणसं ही त्यांची आव्हान न देता येणारी ताकद आहे।
त्यात स्वाभिमानीला जशी ठाकरे गटाची मदत होऊ शकते तसं यड्रावकर आणि शरद पवार हे जुनं कॉम्बिनेशन इथं नव्यानं वर्कआउट होणार का असा प्रश्नही इथल्या कट्ट्यांवर चर्चेत असल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात. जर निवडणूक कामावर आणि स्थानिक समीकरणांवर आली तर इथं यड्रावकर आपल्या शिट्टीचा आवाज वाढवू शकतात. जातीय समीकरणांवर निवडणूक गेली तर त्यांची अडचण होईल अशी चर्चा जरी असली तरी यड्रावकर महायुतीच्या चिन्हावर लढत नाहीयेत. त्यामुळं मुस्लिम मतदान एक गठ्ठा लांब जाणं शक्य नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो. आणि जरी मुस्लिम मतदान यड्रावकरांपासून दुरावलंच तर गणपतराव पाटील आणि उल्हास पाटील यांच्यामध्ये मतविभाजन होऊ शकतं. अगदी ऐन वेळेस मतदान खेचण्यासाठी आणि प्रत्यक्ष मैदानातली समीकरणं लावण्यासाठी यड्रावकर यांची आम्ही यड्रावकर यंत्रणा स्ट्रॉंग आहे असं सांगितलं जातं. कारण जरी महायुतीचा पाठिंबा असला तरी यड्रावकर स्वतःच्या जीवावर इलेक्शन लढण्याचं परसेप्शन मांडताना दिसतायत. त्यांची वैयक्तिक ताकद आणि भावनिक पातळीवरचा कनेक्ट या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. ज्याला जोर मिळू शकतो तो एकनाथ शिंदेंचा मतदारसंघात थांबून इलेक्शन काढणं आणि जरांगे फॅक्टरचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पाडून घेणं. शिंदेंनी लोकसभेला हातकणंगल्यात धैर्यशील मानेंसाठी जमवलं होतं. तीच गोष्ट यड्रावकर यांच्यासाठी शिंदे करू शकतात. पण त्याआधी आणि त्यानंतर तिहेरी लढतीचं चक्रव्यूह भेदायला सहकार आणि इतर संस्थांच्या माध्यमातून जोडलेली लोक, इमोशनल कनेक्ट, इलेक्शन मतदारसंघात ठेवून फक्त विकासाच्या मुद्द्यावर प्रचार, ही सगळी बेरीज साधणारी आम्ही यड्रावकर यंत्रणाही इफेक्टिव्ह ठरणार आहे. त्यामुळं शिरोळमध्ये काँग्रेस आणि स्वाभिमानीला आकड्यांचं पाठबळ दिसत असलं तरी प्रत्यक्षात ग्राउंड काढणं अवघड आहे असंच सध्या तरी चित्र आहे. तुम्हाला काय वाटतं? शिरोळमध्ये नेमकी समीकरणं काय असतील? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.